उद्या आषाढी एकादशी आणि त्याचं औचित्य साधून आज डोंबिवलीत इतका सुंदर तुमचा कार्यक्रम होतोय, त्यामुळे आम्हाला डोंबिवलीकरांना खरंच खूप मस्त वाटतंय. तर डोंबिवलीत कार्यक्रम करताना तुम्हाला आता कसं वाटतंय? डोंबिवलीचे रसिक हे नेहमीच खूप चांगला अनुभव आहे मला. मी बऱ्याच वेळा डोंबिवलीत गायलेलो आहे आणि दरवेळीच खूप रसिक श्रोते आहेत, गाणं समजून ऐकतात. आणि आषाढी एकादशी निमित्त आज अभंगवाणीचा कार्यक्रम आहे, त्यामुळे एक प्रकारचं भक्तिमय वातावरण निर्माण झाले. खरंय खरंय. तुमच्या गायनात जेव्हा रसिक तल्लीन झालेले असतात, तेव्हा ते दृश्य पाहताना तुम्हाला काय वाटत असतं? तुमचा अनुभव काय असतो तेव्हा? अ, गाणं सादर करताना म्हणजे त्याच्यात मुख्य गोष्ट अशी आहे की आधी गायकाने त्याच्यात स्वतः तल्लीन व्हावं लागतं. आणि जेव्हा अ, आम्ही स्टेजवर ते गाणं एन्जॉय करत असतो किंवा त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतो, त्याच्यात तल्लीन होतो, त्यावेळी मला वाटतं त्याचा जो भाव असतो तो लोकांच्या पर्यंत पोचतो. आणि मग ती खऱ्या अर्थाने आपण जी मैफल जमते असं म्हणतो. खरंय. तर त्याच्यात सगळ्यांनाच ते एक चांगला आनंदाचा किंवा समाधानाचा अनुभव असतो. विठू माऊली आणि वारी याचं तुमच्याशी काही नातं किंवा तुमचं काही नातं आहे का त्याच्याशी? अ, वारी हे आपल्या म्हणजे महाराष्ट्राच्या कल्चरमधला एक मेन भाग आहे. आणि आमच्या गायकांच्यासाठी ऑफकोर्स आमची सुरांची वारी असते असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही, कारण बरेच कार्यक्रम आषाढीच्या निमित्ताने होत असतात. आणि नुसतं आषाढीच्या कार्यक्रमातच नाही, पण इन जनरल सुद्धा सूर हा आमच्यासाठी ईश्वर असतो किंवा विठ्ठल असतो असं आपण म्हणूया. त्याच्यामुळे त्या सुराशी एकरूप होणं आणि विठ्ठलाशी एकरूप होणं हाच नेहमी प्रयत्न असतो. वा. आज संत साहित्यातली एखादी तुमची आवडती रचना आम्हाला सांगाल का? संत साहित्यातला एक अभंग की जो पंडित भीमसेनजींनी अजरामर केलेला आहे, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, मला वाटतं तो माझ्या अगदी आवडीचा अभंग. वा. आणि आज म्हणजे उद्या आता आषाढी एकादशी आहे, तर विठू माऊलीच्या चरणी तुम्ही काय मागणं मागाल? मला असं वाटतं की देवाकडे आपण सगळ्याच समाजासाठी किंवा अखिल मानव जातीसाठी चांगलं काहीतरी मागितलं पाहिजे. वसुदैव कुटुंबकम असं आपण नेहमी म्हणतो, ती आपली परंपरा आहे. त्याच्यामुळे सर्वच मानव जातीला त्यांची संकट दूर होऊ देत, सुख समाधान मिळू दे, हेच मागणं मागूयात. वा. आता आपल्या सगळ्या रसिक श्रोत्यांना आषाढी एकादशी निमित्त काही शुभेच्छा. अ, आषाढी एकादशी हा खूप एक पवित्र माझ्या मते दिवस आहे. तो वारीचाही म्हणजे त्या दिवशी वारी पंढरपूरला जाते आणि विठू माऊलीच्या दर्शनासाठी सगळे आतुर असतात. आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सुद्धा हा विशेष दिवस आहे, आमच्या कलाकारांसाठी सुद्धा आणि श्रोत्यांच्यासाठी सुद्धा. तर सर्वांना आषाढी एकादशीच्या आमच्या सर्व कलाकारांच्या तर्फे खूप शुभेच्छा देईन मी. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.